जय गुरु. एक मिनिट हा, जस्ट आलो. जय गुरु. जय होती गुरु. जय गुरु. करत क्लासमध्ये का? जय गुरु सर. जय गुरु जय सर. गुरु. हा, जय गुरु. जय गुरु. हा जय गुरु. जय जय गुरु गुरु. सर. ऐकू येत आहे का माझं? हो येतंय सर. एक मिनिट जरा. आवाज येतच नाहीये. आता येतोय? हो आता आला. हा, सर फॉन्ट नाही चेंज झाला का? मी केला होता मी, पण परत तसाच आला तो. काल मी ते मग गुगल ड्राईव्ह वरनं केलं तर होतं का? म्हणजे त्याच्यावरनं काही केलं तर प्रॉब्लेम होतो का? तुम्ही वेब ब्राउझर मध्ये तो गुगल ड्राईव्ह ओपन केला तर काही नाही होणार, पण तुम्ही म्हणजे आई मध्ये किंवा फायरफॉक्स मध्ये वगैरे नका ओपन करू, मग चेंज होतो तो. नाही नाही नाही, मी तो मॅप केलेला आहे ना नेटवर्क ड्राईव्ह, त्या मॅप हा, मधनं. मॅप मधलाही प्रॉब्लेम व्हायला पाहिजे. ठीक आहे, उद्या बघू आपण मग काय. हा, ठीक आहे ठीक आहे. हा, पण एनिवे आज आता आपल्याला ती पीपीटी घ्यायचीच नाही आहे. आपल्याला आता भाग एक घ्यायचा, राईट? त्याचं आपण काही केलेलं नाहीये तसं, माझ्या लक्षात आलं. तर ठीक आहे, मी फक्त ते आपलं पुस्तक जे आहे तेच काढतो तसं. हम्म. पीडीएफ नाही आहे का सर पुस्तकाची? हा, पीडीएफ आहे तेच. हा, पीडीएफ आहे. भाग 4 भाग 5 भाग 1 लागेल ना आपल्याला तो. हा, तुम्ही पीडीएफ शेअर करतो मी सध्या. हा, तर इकडे आपण पत्रलेखन. आता हे ना, या हा जो भाग आहे ना, याच्यामध्ये मी बघितलं तर पहिल्यांदा ते रामायण महाभारत वगैरे आहे. नंतर मग विभक्तींचं हे दिलेलं आहे. आणि नंतर याच्यामध्ये पत्रलेखन आहे. नंतर लोकोक्ती पण आहेत बऱ्याच, आणि सुभाषित पण आहे का मला वाटतं. हो अं, हा, बरीचशी. आहेत म्हणी सर. आहेत म्हणी. हा, हा लोकोक्ती. हा, नंतर मग विभक्तींचं आहे. संख्या आहेत. हम्म. नंतर मग 4 धडे आहेत असे: कृषक, भारतवर्षा, हिमालय वगैरे बंद ते आहेत असे. ते. निबंध महात्मा आहेत ते गांधी. निबंध. आणि मग छंद विज्ञान आहे. सुभाषित वेगळी नाही आहेत, पण हे छंद विज्ञान आहे, म्हणजे थोडक्यात वृत्त किंवा छंद आहे. तर मला असं वाटतं आता आपण काय करूया, आधी निबंधाचं एक घेऊया, मग नंतर मग छंद विज्ञान घेऊया. हा, म्हणजे तुम्हाला एक नवीन प्रकार त्याची ओळख होऊन जाईल. मग नंतर मग ते जे धडे आहेत ना, ते 4 धडे, ते फक्त मी ना, म्हणजे तुम्ही पण प्रयत्न करा. सोपे सोपे आहेत ते. आणि मी पण त्याचं अनुवाद करून तुम्हाला देईन. म्हणजे त्याच्याकरता आपला क्लासचा वेळ आपण वाया नको घालूया. हा, असं. सर ते निबंधच आहेत ते 4 धडे म्हणजे. अच्छा, ते धडे म्हणजेच निबंध आहेत असं. ठीक आहे. हो
हम्म. हा, ठीक आहे. आता आपण पत्रलेखन ते बघूया. तर हा, तर आता याच्यातनं पत्रलेखन हे दोन प्रकारांचं त्यांनी सांगितलेलं आहे. हा, एक म्हणजे आपण मोठ्यांना लिहितो ते. तीन भाग पडतात पत्रलेखनाचे. एक जे आपण मोठ्यांना लिहितो ते, एक आपल्या समवयस्कांना लिहितो ते, आणि एक आपल्यापेक्षा लहानांना लिहितो ते. हा, तर पहिल्या प्रकारात आपले गुरु, माता, पिता किंवा कोणी अधिकारी वगैरे असे. हा, तर ते सांगतात की म्हणजे त्याचा जो मायना, ज्याला आपण पत्राचा मायना म्हणतो ना. अरे, काय झालं एकदम. हम्म. तर त्याचा जो मायना असतो तो म्हणजे पहिल्या प्रकारामध्ये, हा, परम आदरणीयेषु श्रद्धास्पदेषु पूज्यपादेषु श्रीमत्सु. हा, नंतर मे प्रणतया, म्हणजे त्या पहिले जे परम आदरणीयेषु म्हणजे काय, की म्हणजे बहुवचन, सप्तमी बहुवचन सगळं. हं, त्याच्यात येतं. नंतर मग मे प्रणतया म्हणजे माझ्यावर प्रीती करणारे, श्रद्धांजलय नमस्कृतय विलसंतु सर तरा. मराठी तर मराठी बुक मध्ये कुठल्या पानावर आहे ते? मराठी बुक मध्ये का? मी हो, तुम्ही मराठीने सांगताय ते. ऐकून ना. 16व्या पानावर आहे. 19 वर आहे. माझ्या मते 19 वर आहे. 16 19 वर 17 आहे. माझ्या याच्यावरती 15 16 17 असं आहे. नाही, हम्म. सर जे सांगतायत ना सोळा. आता, ते 19 वर आहे. 19 19 वर आहे बरोबर. 16 पासून, हा 15 पासून पत्रलेखन सुरू झालंय मराठीमध्ये. हा हं, पण एक काम करतो मी, तेच दाखवतो म्हणजे तुम्हाला ते तुमच्या पुस्तकाशी मॅच करता येईल. हं, हं. तर तुमचं पीडीएफ पेड व्हर्जन आहे? हा, नाही का हे बरं? पीडीएफ पेड व्हर्जन आहे? नाही, ते कन्वर्ट टू जेपीजी आलंय ना, म्हणून मी विचारलं. नाही नाही, ते ते फॉक्स प्रो मध्ये येतं ते. फॉक्स प्रो नाही, काय ते फॉक्स PDF काहीतरी त्याच्यात येतं ते. हं. ठीक आहे, मी हे PDF आधी बंद करतो हिंदीचे. हा, ऍक्च्युअली ते आलं ना मराठी तुमचं. हा, दिसतंय आता तुम्हाला? हो हो सर. हो सर. हा, मराठी दिसतंय ना. तर याचं, हा, अं, आधी मी जे सांगितलं होतं ते 19व्या पानावरचं, ते महत्वपूर्ण म्हणजे आपल्या एक पहिला भाग आहे आपल्यापेक्षा मोठे लोक, आपल्या बरोबरीचे लोक, आणि तिसरं आपल्यापेक्षा लहान असलेले लोक. हा, नंतर पहिल्या याच्यात परम आदरणीयेषु श्रद्धास्पदेषु पूज्यपादेषु. हा, म्हणजे मे प्रणतयः श्रद्धांजलयः नमस्कृत्या विलसन्तु तराम, किंवा समादरणीयाः पूज्यचरणाः मान्याः वगैरे वगैरे. मग त्याचं समाप्ती विनीतः उपाकांक्षी विनयावनतः चरणांबुज चंचरिका भावत्का इत्यादी. तर आपण एक काम करू, एखादं पत्र आपण बघूया म्हणजे मग आपल्याला समजेल. बरोबर. तर इथे हा. मे प्रणयत मध्ये मे म्हणजे काय एक्झॅक्टली? एक मिनिट, आपण मला हे, हा, तर आता इथं आता मय्यम आहे. बघूया. मय्यम. हा, तर आता इथे पहा, गुरवे शिष्यस्य पत्रम. गुरवे म्हणजे गुरुला शिष्याचे पत्र, म्हणजे शिष्य मोठ्याने म्हणजे वरती लिहितोय तो. हा, मोठ्या माणसाला लिहितोय. स्वस्ती. स्वस्ती म्हणजे जसं आपण कल्याण म्हणतो ना, तसं स्वस्ती. परमादरणीयेषु विविध गुणालंकृतेषु श्रीमत्सु गुरुचरणारविंदेषु मुंबाप. हा, म्हणजे विंदेषु म्हणजे या सगळ्यांना. हा, गुरुचरणांना. हा, हे सगळं
बहुवचन का घेतलेलं आहे? परम आदरणीयांना, विविध गुणालंकृतांना, श्रीमतांना, गुरुचरणा कमलांना, हा, मुंबापुरीत मुंबापुरीत म्हणजे मुंबईत राहणाऱ्या सूर्यकांत शर्मणा, म्हणजे हे त्याचं नाव, प्रणतया हा, विलसंतु तराम, कुशलमत्र सर्व परमेश्वरस्य कृपया, हं, एकदम हे वेगळी पद्धत आहे नाही, श्रीमतानुग्रहेण च इह आगत्य, हा, कुशलम अत्र सर्वम, अत्र सर्वत्र कुशलम, परमेश्वरस्य कृपया म्हणजे परमेश्वराच्या कृपेने, आणि श्रीमताम अनुग्रहेण च, श्रीमता म्हणजे आपल्या, अनुग्रहाने आणि परमेश्वराच्या कृपेने सगळं, हा, कुशल आहे. इह आगत्य मया अध्यापन कार्य प्रारब्धम, म्हणजे अध्यापन कार्य माझं सुरू झालंय. सुरभारती ती पिफटीशवाः बालकाः अत्र बहवः सन्ति. सुरभारती पिफटीशवा म्हणजे काहीतरी वर्ग वगैरे असेल, मला याचा नक्की अर्थ नाही माहिती पिफटीशवाचा. शनैः शनैः मम अध्यापन कार्यम वृद्धिम एष्यति, म्हणजे शनैः शनैः म्हणजे हळूहळू माझं अध्यापन कार्य वाढतंय सर असं. ते हा, त्रिपटी शवहा आहे ना सर, तो धातू आहे, त्याचा अर्थ शिकडे. कुठे लिहिलंय का पिफटीशवा धातू? नाही सर, मी ते धातू रूपावली बघत होते ना, त्याच्यात मला सापडलं होतं ते. पण हे रूप काय आहे मग त्या त्रिपटी धातूचं? म्हणजे जसं आपलं पा पठती आहे ना, तसंच आहे सर. मला आता सापडलं की तुम्हाला पाठवते. चालेल चालेल. हा, हा. हा. तर त्याचं म्हणजे विलसंतुत म्हणजे काय? काय? विलसंतुत विलसंतु स्वप्ने. तरा, नाही नाही, विलसंतु तराम हा म्हणजे मी कुशल आहे असं, म्हणजे तराम, विलसंतु तराम म्हणजे हे क्रियापद आहे. तर म्हणजे मी विलास म्हणजे विलसंतु अजेत. तराम, हा, मजेत आहे असं या अर्थाने आहे ते. हा, अच्छा. आपल्या कृपेने सगळं कुशल आहे असं. सर आणि विंदेशू काय? चरण विंदेशू म्हणजे काय? चरण गुरुचरणार विंदेशु, तर गुरुचरण हं. अरविंद, अरविंद म्हणजे कमळ, म्हणजे चरण कमल हं. असं. गुरुचरण अच्छा, चरण. बापरे. कमलान, कमलात असं. हा, असं. अच्छा. हा, सप्तमी येते. हा, असं. तर हे जे आहेत ना, तर ही पाहिजे तर तुम्ही ही सगळी मला वाटतं आता, हा, शनैः शनैः मम अध्यापन कार्यं वृद्धिम एष्यति, विशाला खलु मुंबापुरी नयन मनोहरा च, सर्वम् अत्र सुलभतया शक्यते प्राप्तुं, परम निवासस्थानमेवं केवलं न प्राप्नोति महता प्रयत्नेन अपि. सोपं आहे अगदी नाही का संस्कृत. एतद अर्थम एव अहम चिंताक्रांतः, याच्याकरता मी चिंताक्रांत आहे. आशासे श्रीमताम अनुग्रहेण प्रयत्न सातत्येन च सर्वम अपि सुलभतया संपत्स्यते, म्हणजे सगळं संपादन होईल. आशीर्वचन अनुदानेन सर्वदा अनुग्रह्योयम जनः. हा, झालं. अनुग्रहाकांक्षी, आपल्या अनुग्रहाचा आकांक्षी सूर्यकांत शर्मा. तर असं अच्छा. थोडक्यात ते सांगितलंय. पण आता हे गंमत अशी आहे की हे पत्र तुम्ही वाचताय, पण तुम्हाला पत्र लिहायची आहेत. हा, म्हणजे तुम्हाला पत्रांचा अनुवाद नाही करायचा, समजलं ना? त्यामुळे हम्म. आता म्हणजे अशी कुठले भाषा, शब्द वापरायचे ते लक्षात ठेवलं पाहिजे. आणि असं, आणि आता अर्थात एवढी मोठी भाषा तर तुम्हाला येणारच नाही, पण निदान तुमचा मायना वरती स्वस्ती वगैरे वगैरे जे आहेत ना, म्हणजे मोठ्यांना काय, मित्रांना काय, लहानांना काय, आणि त्याचं शेवटचं, पूर्ण कसं करायचं, ते तरी तुमचं बरोबर आलं पाहिजे. एक, आणि दुसरं, तुम्ही जे वाक्य लिहाल
ती तुमच्या मनाने तुम्ही लिहा, पण ती सगळी तुम्ही त्याच्यात व्याकरणाच्या काही चुका आहेत शक्यतो. समजलं? व्याकरण तर काय तर? तर म्हणजे हे दोन्ही पद्धतीने लिहायला येईल का, प्राचीन पद्धतीने आणि नवीन पद्धतीने? आता मला आठवत नाही बघा, मी तुम्हाला मागे एक प्रश्नपत्रिका पाठवली होती ना परिचयाची, त्याच्यात काय हा, वाटतंय ती तुम्हाला? बघितली मी पण त्याच्यामध्ये आहे. सर गुरुंना पत्र लिहा वगैरे आहे असा प्रश्न. पण म्हणजे हा. नवीन प्रकारे का जुन्या प्रकारे असं काही आहे का? आपल्या अं, भाषेत लिहायचंय ना. हा? सर म्हणाले हा, ना आपली वाक्य. बरोबर आहे, पण इथे दोन पद्धती दाखवल्या ना पत्रलेखनाच्या, प्राचीन पद्धत आणि नवीन पद्धत. हा. पण एक मग मिनिट मी प्राचीन म्हणजे आपल्याला पाठच करायला लागेल ना. आपल्या शब्दात लिहायचं तर नवीन पद्धतीनेच लिहायला लागेल. आता मी एक जे नाही नाही, बघितलं ते हा. दीपाली ताई, तर प्राचीन मध्ये ना स्वस्ती येतो सुरुवातीला आणि नवीन पद्धतीमध्ये स्वस्ती नाही येत. नाही नाही, पण आता पण मग नाही ते नाही, तसं सांगणार एक का एक आणि एक प्राचीन मिनिट एक मिनिट. तर जो प्रश्न आहे ना तो असा आहे की असं लिहून येतं का की प्राचीन लिहा नवीन लिहा, तर याच्यात मी जो बघतोय ना प्रश्न 4, शिष्याय गुरो हो, हा म्हणजे शिष्याला शिष्यासाठी गुरुकडून किंवा गुरवे शिष्यस्थ पत्रम लिखत. हम्म. तर याच्यामध्ये शिष्याने गुरुला किंवा गुरुला शिष्य, पण त्यांनी कुठल्या पद्धतीने लिहायचं ते लिहिलेलं नाही. आणि सर निदान काय यात लिहायचं हे पण लिहिलंय, म्हणजे असं काही नाहीये, आपण काही लिहू शकतो ना. काय लिहू शकतो ना, तर तुम्ही स्वतः मनाची वाक्य काय लिहून ठरवू पण शकता की बाबा मी असं असं लिहिन असं. हं? बरोबर. तर मधलं जे पण मॅट ऑप्शन तेच येतील. आता इथे जसं हा ह्याच्यामध्ये पुत्राय पितुः पत्रम, हा हेडिंग तेच येतील, फक्त शब्द आपल्याकडे. हो, पण त्यात मी तेच सांगतो की जसं आता याच्यामध्ये बघा कसं लिहिलंय, सुरुवातीचा मायना कसा केलेला आहे गुरुला लिहिताना. आता आपण दुसरं बघूया. हा, तर नवीन जनकाय पुत्रस्य पुत्र, आता वडिलांना, आता याचं बघा, पूज्य चरणाः पितृवर्याः स्वीकुर्वन्तु मे प्रणामान, म्हणजे माझे प्रणाम स्वीकार करा अशी तो विनंती करतोय. हा. असं म्हणजे मायना थोडा बदलला. परत इथं जसं आपण मराठीत किंवा लिहितो, गावाचं नाव लिहितो आणि दिनांक लिहितो, बरोबर, ही नवीन पद्धत झाली. बरोबर. तसं तर जसं त्यांनी इथं लिहिलं होतं की नवीन पद्धतीमध्ये स्वस्ती लिहित नाही आणि उजव्या बाजूला वरती आपला पत्ता किंवा गाव लिहायचं आणि त्याच्या खाली दिनांक असं. हा, तर ही नवीन पद्धतीने. तर मला वाटतं अशी पद्धती तर काही सांगत नसावेत. ओके. त्यामुळे तुम्ही कुठली तरी एक पद्धत ठेवायला हरकत नाही लक्षात, पण दोन्ही पद्धती तुम्ही वाचून ठेवा म्हणजे असं. हं? त्यात काही एवढं नाहीये. नवीन आणि जुन्या उषातही यात काही फार मोठा भेद नाहीये. जुन्या पद्धतीत सुरुवातीला स्वस्ती लिहितात, नवीन मध्ये नवीन मध्ये तर वरती आम्ही आपण समजा लिहिताना काही मिक्स केलं जर चुकून, हा. स्वस्ती लिहून आम्ही त्या पद्धतीने दिनांक आणि नाव टाकलं आणि पत्ता टाकला, तर काय मार्क जाणार का आमचे? अहो पण सुचिता मी तेच सांगतोय, इतक्या क्षुल्लक हं, फरक आहे ना, लक्षात ठेवणंही हां. एकदम सोपं आहे. म्हणजे नाही, प्राचीन हां, ते पद्धतीत ठीक आहे. असतील, पण म्हणजे ही नाही, चूक ते तुम्ही ठीक करूच आहे शकणार, सर. फक्त लक्षात ठेवलं की झालं. हा, नाही, तेवढं तरी माझी मला शंका अशी आहे की समजा मी लिहिताना स्वस्ती लिहिलं आणि पत्ता आणि नाव पण लिहिलं आणि तारीख टाकली, तर त्याचे मार्क का कापणार का, की पद्धत चुकली म्हणून, हे विचारायचं मला. नाही, एवढं काही नाही. तसं आहे, पत्रलेखन हा 5 मार्काचा विषय आहे. हम्म. हं, हं, हं. हा, नंतर सर म्हणजे जस्ट हा बोला. हम्म. सर एक सांगू, हा मी आज एक व्हिडिओ बघितला पत्रलेखनाचा. हा तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की पत्रलेखनामध्ये 2 भाग आहेत, एक कमर्शियल आणि एक पर्सनल. तर म्हणजे आपण जर शाळेतल्या हेड मिस्टरला किंवा म्हणजे असं कमर्शियल मध्ये काय आपण लिहिलं पत्र, किंवा एखाद्या ऑफिसरला वगैरे, असं एम्प्लॉईनी हा ऑफिसरला लिहिलं, असं जर हा कमर्शियल लिहिलं तर लेफ्ट साइडला सगळं त्या इन्स्टिट्यूटचं नाव येईल किंवा एखाद्या शाळेचं नाव येईल. मग आपण नाही नाही प्रति नाही वगैरे कसं लिहितो मला. नाही नाही, पण हे तुम्ही कुठे वाचलं म्हणजे?
एक ऑनलाईन व्हिडिओ बघितला मी, पत्रलेखनम म्हणून. संस्कृतचा असं. हा, मला क्लिप मिळाली तर पाठ. एनसीईआरटी मध्ये ना हे जे सिलेबस आहेत की नाही 8वी 9वी 10वीचे त्याच्यात हा, पत्रलेखन येतं गाळलेल्या जागा भरलेलं. म्हणजे हो गाळलेल्या जागा भरायच्या असतात आपल्याला आणि त्याच्यात हा प्रकार असतो. हो, आणि खालती शब्द दिलेले असतात आणि त्यानुसार आपण ते फिलिंग द शब्द ब्लँक्स. सिलेक्ट करून लिहायचे असं. तर त्यांनी म्हटलं की जर आपण पर्सनल लिहिलं किंवा आईला, भावाला, बहिणीला, तर मग राईट साईडला आपला ऍड्रेस लिहायचा आणि खालती तारीख लिहायची. पण जर कमर्शियल असेल एखाद्या इन्स्टिट्यूटला किंवा ऑफिसरला वगैरे असं असेल तर मग लेफ्ट साईडला त्या इन्स्टिट्यूटचं नाव, त्याचा पत्ता आणि संबोधन करायचं कोणाला आपण पत्र लिहितो, मॅनेजरला किंवा काही असं, आणि मग आपला महिना सुरू करायचा असं त्यांनी सांगितलं. नाही बरोबर आहे, म्हणजे पण लेफ्ट आता साईड कसं आहे, आणि right. नाही नाही, हॅलो आपले हे अदिती, सगळे पर्सनल आहे. अदिती, आता हे एक्झाम सगळे जे आहेत ना, हा मी तेच म्हणतो की आपला आता सध्या कसं आहे ना, आता जवळपास 1 महिनाच आपल्याला राहिला आहे ना, तर आता थोडंसं आता परीक्षार्थी मोडमध्ये आता जायला हरकत नाही असं मला वाटतं. हो आणि सध्या आता आपलं जे आहे ना, हे स्कोप ऑफिशियल किंवा बिझनेस लेटर रायटिंग नाहीच आहे. आपलं सध्या आता शिष्य ते गुरु, गुरु ते शिष्य, मुलगा वडिलांना, वडील मुलाला, असंच असं. ओके. त्यामुळे ना तो, हो आणि मला वाटतं सध्या आता आपण काय करूया की या पुस्तकात जे लिहिलंय ना आपल्याला, त्या पुस्तकाचेच इन्स्ट्रक्शन्स आपण फॉलो करूया. हा, हो, बरोबर. बरोबर आहे ना, कारण म्हणजे कसं, आता खूप हो, आता आपण, चालेल, बरोबर. कारण काय, ते एनसीईआरटीची पुस्तकं बघितली व्याकरण, तर मग ना अजून वेगवेगळे उदाहरणं पण आता असतील, अजूनही काही नवीन प्रकार आले असतील, पण आपण काय काय बघणार आणि काय काय शिकणार. तर आता आपण या पुस्तकात जे दिलेलं आहे ना पत्रलेखनाची पद्धत, ती आधी आत्मसात करूया. हा, नाही का. आणि याच्यात हो, त्यांनी काय चालेल, सांगितलं, बरोबर. हा, आता यात त्यांनी काय सांगितलेलं आहे की 2 प्रकार, एक म्हणजे प्राचीन आणि नवीन. प्राचीन मध्ये स्वस्तीने सुरुवात करायची, वरती डेट बीट काही लिहायची नाही. नंतर नवीन मध्ये आधी पत्ता आणि डेट लिहायची, हा, दिनांक लिहायची, आणि स्वस्ती लिहायचं नाही, डायरेक्ट नमस्कार चमत्कार करून सुरू करायचं, असं लिहिलं. एवढा सोपा फरक आहे एकदम. हा, आता म्हणजे त्यामुळे हे एक कळलं, फार काही बदल नाही. हा, आणि आता हे 2-3 पॅटर्न्स दिलेत. एक आहे गुरवे शिष्यस्य पत्र, म्हणजे गुरुला शिष्याचे पत्र. दुसरं उदाहरण आहे पुत्राला वडिलांचं, हा, पुत्रासाठी वडिलांचं पत्र. पुत्राय म्हणजे पुत्रासाठी, पुत्र केली वडिलांचं पत्र. मग तिथे तो मंगलाभिलाषी तव पिता शिवकुमार शर्मा, असं त्यांनी लिहिलेलं आहे. तर इनफॅक्ट मला असं वाटतं की तुम्ही ना हे वाचून घ्याल का एकदा सगळे हे, म्हणजे आपल्याला 4 त्यांनी सॅम्पल्स दिलेले आहेत पत्र, बरोबर, जास्त नाही, 4 सॅम्पल पत्र दिलेले आहेत. एक वडिलांचं मुलाला, मुलांचं वडिलाला, नाही का, गुरुचं शिष्याला, शिष्याचं गुरुला, बस, नाही का. तर प्रेष्ठाय म्हणजे काय? ह्याच्यामध्ये प्रेष्ठाय असं आलेला आहे शब्द. कुठे? पित्राय पितुः पत्रम. क्रमांक 4. उदाहरण 2, स्वस्ति प्रेष्ठाय प्रियवत्साय रमेशाय सर शिवकुमार वरती शर्मा. जा, पेज नंबर 18. 16. हा, हा, हे नाही, प्रेष्ठ आहे रमेश आहे, हे करेक्ट, प्रेष्ठ आहे रमेश आहे. हा, हा, हा. नाही तर हे जे आहे ना, हे मला सुद्धा थोडंसं बघायला लागेल. कारण हे ना अगदी जुन्या ह्याच्यात आहे, असं हे प्रेष्ठाय रमेशाय मे अनेक स्वस्ती वादा, हा, म्हणजे अनेक कल्याण असो, असं या अर्थाने ते म्हटलेलं आहे. हा, पण प्रेष्ठाय म्हणजे काय, इष्ट, 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 प्रेष्ठ म्हणजे काय बघायला पाहिजे. हा, तर तर मगाचा म्हणजे शब्द सापडला मला. हा, ही Praishtaya. It will be Praishtaya only, from and added pra is added to it. So it becomes more affectionate, Ramesh. That's why it means, no?
हा, दॅट इज हाऊ इट शुड बी. म्हणजे प्रिय रमेश तीर्थ. हाँ या तसंच आहे. पण तसंच जरा आपण एक्झॅक्ट जरा बघायला पाहिजे म्हणजे काय ते. हा, तो अर्थ मी आज काही मला फारसा आज वेळ झाला नाही ते तयारी पण करायला मला. तर आपण ते मग बघूया त्याचं म्हणजे हे कसं आहे. पण सध्या आपण एवढं लक्षात ठेवूया की म्हणजे 4 प्रकारची पत्र आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने 4 प्रकारची पत्र आपल्याला तयारी करायची आहे. एक वडिलांना मुलाचं पत्र, मुलाला वडिलांचं पत्र, गुरुचं शिष्याला पत्र आणि शिष्याचं गुरुला पत्र. तर हे फक्त yeah. हम्म, And we are addressing it to a lady or a daughter. That also, if we can just let us know sometime. Like, I mean, is there no, any no. difference? So that is what I am saying, Rama. Now, Hmm. now that you We- have very less time, okay, for the huh. exam, okay, Yeah. let's now focus on whatever is given in the curriculum. Okay. Okay. Yeah. Huh? Okay. I mean, and I am sure in the next level there will be many Hmm. more types of letters. So let's not try to swallow everything. Huh? In this, Okay. Yeah. huh? Let's go step by step. Okay. सर म्हणजे हे 4ही लेटर्स येतील ते पर्सनलच आहेत ना, म्हणजे कमर्शियल नाहीत, ते बिझनेसवाले नाही आहेत. कमर्शियल नाहीच आहे, त्यामुळे तो विचारच करायचा हा नाही. आणि हा पर्सनल मध्ये पण भावाचं बहिणीला, बहिणीचं भावाला वगैरे वगैरे, आत्याला, मावशीला हो असला हो पण काही प्रकार नाहीये. फक्त गुरु शिष्य, शिष्य गुरु, व आई वडील मुलगा, मुलगा वडील, बस एवढंच आहे. हा. हा म्हणजे जर हे एखाद्या इन्स्टिट्यूटला वगैरे आपण लिहित असू तर त्या लेफ्ट साईडला ऍड्रेस येतो, आणि जर हा पर्सनल म्हणजे गुरुला वडिलांना असेल तर राईट साईडला येतं त्यांचं नाव. बस बस बस. Could you just elaborate on the Chanda Vijnanam? This, I mean, like, then we can do this ourselves. If we have any doubts, we can ask you. Even the essays, like, we can read, and if we don't understand, we can ask you doubts, and we can put it on a WhatsApp so each one of us can answer. So, can you give some the more time to the Chanda Vijnanam part? Chandana, yeah, actually that is something which I think you all need to understand is okay. Yeah. Uh, Huh. ओके. तर ठीक आहे. पण छंद सर फक्त एकच विज्ञानमय. बोलते हा, सर. बोला ना. Last chapter. Last chapter. मगाशी मी अरे मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना ते रूपचंद्रिकायाम या पुस्तकामध्ये हम्म. 68 पानावर पिपठिश हा धातू दाखवलाय, पडणे का इच्छुक असं. अच्छा, आणि तो विपदेश ठेवा. हा हा आणि मग त्याचं हे रूप म्हणजे ऍक्च्युली हे रूप मला सापडलं नाही कुठे जे आपल्या आता ह्याच्यात आहे. हम्म. काय ते रूप ते? श्रीपतीश ठवा असं काहीतरी होतं ना ते. हा 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 हो, तसं हा नाहीये, पण इथे तो चालवून दाखवलेला आहे धातू. हा. पिपठीहि, पिपठिषौ, पिपठिषः, पिपठिषं, पिपठिषं, पिपठिषौ, पिपठिषः, पिपठिषा, पिपठी, पिपठिर्भ्याम आणि पिपठिर्भिः असं वर्तमान काळ म्हणजे असं हा धातू रूपचंद्रिका या पुस्तकामध्ये 68 पानावर आहे सर, 119 नाही नंबरचा. नाही, पण मला एक सांगा, मूळ धातू काय? पिपठिश सती असं का? पिपठिश. हा, आणि त्याचा अर्थ दिलाय पडणे का इच्छुक. पण मग तो चालतो कसा? पिपठिशती असा आता मी वाचलं तसा. एकदा सांगा ना नाही, परत. प्रथमा नाही सर, हे पिपठेश हा धातू नाहीये, सॉरी, हे मग तेच तर म्हणजे शब्द मी आहे. धातू. हा हा, नाही नाही, धातू नाही, शब्द आहे हा. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन, पूर्ण बरोबर. शब्द हा मग चालवलेला आहे प्रथमा त्यांनी. प्रथमा काय होते त्याची? प्रथमा पिपठीही, हा प्रथमा पिपठीही, पिपठिषौ, पिपठिषः. आपल्या पुस्तकात पिपठीषव हाय, मग ती काय आहे बघा, कुठली मी तेच विभक्ती आहे? म्हणतोय की ही नाही. प्रथमा नाही नाही, एक मिनिट. तर ही प्रथमा हं. बहुवचनच विभक्ती आहे, ही बालकाचं विशेषण आहे ते. तर ते बरोबर. पी पठी, पठी शव, पठी म्हणजे पठण करणारा, पी पठी म्हणजे इच्छुक त्याला, असं ते बरोबर आहे. हं. म्हणजे तर पण हे अभ्यास पिपठी शव, करण्यास इच्छुक. हं. हा पण ते ही प्रथमा बहुवचनच आहे, बालकाचं विशेषण आहे. हा, बरोबर. अच्छा. हं.
तर आता ठीक आहे, आपण मग आता छंद विज्ञान आपण सुरू करूया. तुम्हाला कोणाकोणाला आठवतं का छंद किंवा वृत्त? मराठीत तरी शिकलेला असाल तुम्ही व्याकरणामध्ये लहानपणी. आर्यावृत्त वगैरे काय काय आहेत ना. हो, ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो हम्म. तसं. हा, तर आता हे काय माहिती आहे का, याचं थोडंसं मी बेसिक सांगतो. एक आहे संस्कृतामध्ये पद्य आहे, आणि पद्यामध्ये सगळं संस्कृतचं 90% वाङ्मय हे पद्यातच आहे एक तर. हा, तर आता कसं आहे की दोन प्रकारचे छंद असतात, छंद किंवा वृत्त म्हणा काही. तर एक मात्रिक, हा, आणि दुसरं वर्णिक. हा, मात्रिक म्हणजे काय? मात्रा म्हणजे, हा, म्हणजे एक मात्रा की दोन मात्रा असं. आणि वर्णिक म्हणजे वर्ण. तर आता वर्ण काय असतं? ऱ्हस्व आणि दीर्घ याला वर्ण म्हटलं जातं. हा, आता हे तुम्हाला मात आता इथं जे तुमच्या ह्याच्यात जे दिलेलं आहेत या ह्याच्यामध्ये, तर ते सगळं वर्णिक छंदच आहेत. तर वर्णिक छंद मी तुम्हाला आधी काय ते सांग. तर आपल्याला हे कळतं ऱ्हस्व आणि दीर्घ म्हणजे काय. हा, ते सगळ्यांना माहिती आहे. क ख हो ग सर. घ हो. म. हा, आणि दीर्घ झाला की दीर्घ. इकारांतर दीर्घ ई ऱ्हस्व ई दीर्घ उ ऱ्हस्व उ. आ म्हणजे दीर्घ, अ म्हणजे ऱ्हस्व, वगैरे वगैरे. हा, नंतर आता मात्रांमध्ये काय असतं? क ची अर्धी मात्रा, अ च एक मात्रा, असं म्हणजे दीड मात्रा असला प्रकार असतो. समजलं ना? परत सांगा. त्यामुळे मात्रा म्हणजे काय? क चा पाय हं. मोडलेला त्याची अर्धी मात्रा, आणि अ अच्छा. म्हणजे मग त्याची एक मात्रा, आणि का काची अडीच मात्रा. कारण का? अर्धी मात्रा क ची आणि आ दोन मात्रा, असं ते प्रकरण होतं. ते जरा कॉम्प्लिकेटेड असतं मात्राचं. त्यामुळे पण आता बापरे. सध्या मात्रा नाहीच आहेत आपल्याला. आपण सध्या वर्णिक प्रकार बघूया. वर्णिक म्हणजे काय? आता वर्णांचे दोन प्रकार, एक म्हणजे लघु, दुसरा म्हणजे गुरु. समजलं? तर लघु म्हणजे हम्म. ऱ्हस्व, दीर्घ म्हणजे गुरु. म्हणजे लहान म्हणजे लघु, लांब म्हणजे दीर्घ. बरोबर? तर आता अं, आम्ही ते यमाचा, हा, मानावा, वगैरे वगैरे, असं तुम्ही आठवतं का काही असं? म्हणजे थोडं आठवतंय. हम्म. हा, यमाचा वगैरे वगैरे असं. हा. असे ते गण आहेत. माझा. हो. हा, तर हम्म. इथे य दिलेलंच नाहीये. यमाचा, मानावा. हा, तर असं यमाचा म्हणजे काय की, आता इथे मी दाखवतो मग तुम्हाला. या ह्याच्यात पण त्यांनी दिलेलं ह्रस्व नाहीये. दीर्घ दीर्घ. नाही, हा. पण यांनी मराठीत त्यांनी हे बरोबर नाही दिलेलं. जरा मी तुम्हाला हिंदी पुस्तकात दाखवतो. हम्म. तर हिंदी पुस्तकात जरा बरोबर आहे. हा, तर हे बघा, गोंधळ आहे म्हणजे हा मराठी बरोबर. हिंदी आणि मराठी सेम नाहीये. हा, तर हा, तर हा, हे बघा इथे य माता वगैरे असं, मातारा वगैरे असं, तारा ज असं. म्हणजे आता यमाचा म्हणजे काय? हा, हे बघा, आता हे लक्षात ठेवायचं. यमा तारा ज भान लसगा, हे लक्षात ठेवायचं. यमा तारा ज भाल नसगा म्हणजे काय? यमाचा, यमाता म्हणा. हा, म्हणजे काय की ते तीन तीन अक्षरांचा ग्रुप असतो, गण म्हणतात त्याला. तर पहिला गण माता म्हणजे काय? पहिलं अक्षर लघु, दुसरं आणि तिसरं अक्षर गुरु म्हणजे दीर्घ. मातारा दुसरं गण आहे, माता मचा, म गण. त्याचं कसं असतं? मातारा म्हणजे तिन्ही अक्षरं त्याची दीर्घच असतात. तिसरा गण आहे त. गण म्हणजे काय? ताराज म्हणजे पहिली दोन अक्षरं गुरु, दुसरं तिसरं अक्षर लघु. मग राजभा म्हणजे काय? पहिलं अक्षर गुरु, मधलं अक्षर लघु, तिसरं अक्षर गुरु. भान इथे लघु गुरु लघु, भान स लघु गुरु गुरु, आणि न स ल म्हणजे काय? लघु लघु लघु. बस, हे का नुसतंच टाकले. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असं. समजलं? कळलं का? लगाचं होतच नाही काही, आणि गा पण काही होत नाही. हे दोन हे सलगासाठी फक्त लगा टाक.
हा, या समजलं ना? हे असं ते पाठ करायचं ते होतं ना, यमाता राजबान सलगा असं बोलायचं होतं, ते तेच आहे का ते? ते तेच आहे, यमाताराज भानल सगा असं म्हणायचं फक्त. यमाताराज भानल सगा. मग हे तुम्ही लिहून ठेवायचं. मग आता तुम्हाला एक गंमत सांगतो कसं. तर आता हा जो पहिला आहे इंद्रवज्रा किंवा उपेंद्र वज्रा असेल. हा, तर आता बघा गालगा असं पण काही आहे का? गालगा. एक मिनिट बघा ना. इंद्रवज्रामध्ये काय त त ज ग ग. हा, म्हणजे काय त त ज ग ग म्हणजे काय की पहिला त गण तारा प. हा, तर हा तसं मग आता गोष्ठे गी म्हणजे काय तारा प म्हणजे काय दोन पहिले गुरु गुरु लघु. हा, मग नंतर त परत रिम तौ य. हा, म्हणजे परत काय ताराप गुरु गुरु लघु. हा, नंतर मग ज तर स जच काय कसा गुरु झाला? काय म्हटलं. तो स कसा तौ गुरु झाला? ते लघु आहे पुढचं ना व तो? नाही नाही पुढचं व सव्य करेण दुसरा ते व स मध्ये येतं असं असतं. ओ. असं मग याचं सार मग कशी गोष्ठे गिरीम सव्य करेण धृत्वा दृष्टेंद्रुवज्रा हतिमुक्त वृष्टौ. तर आता मी असं पाठ केलंय. स्यादिंद्र वज्रा यदितौ जगौगः असं हे पाठ केलं होतं आम्ही. हा हा, तर नंतर तसंच उपेंद्र वज्राचं पुढचं येतं. उपेंद्र वज्राचं उपेंद्र वज्रा यतजास्त तौ गौ. फार एकदम थोडासा फरक आहे याच्यात दोन वृत्तांमध्ये. पण ते लघुगुरु वेगवेगळे होतात. ते आपण उद्या बघू तसं. पण हे चांगलं सोपं आहे म्हणजे म्हणजे हे इंटरेस्टिंग पण आहे. याचा एक मोठा फायदा असा की तुम्ही हे जर शिकलात ना तर तुम्हाला कुठल्याही श्लोकाची चाल लावता येईल. जो मोठा प्रॉब्लेम असतो लोकांना संस्कृत वाचताना की श्लोकांची चाल समजत नाही. तर ते समजेल. हं? तर हे पीडीएफ फॉरवर्ड. हिंदीची असं पीडीएफ हो 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 सर. आपल्या ऍक्च्युली आपल्या ड्राईव्ह वरती आहे. आपला पण तो तुम्ही ड्राईव्ह व्हॉट्सअपवर शेअर करते. नाही मी करायला काही व्हॉट्सअपवर नाही पण पाठवा ना सर. मी काय म्हणतो गुगल ड्राईव्ह तुमच्या सगळ्याकडे लिंक आहे ना आपली परिचयची त्याच्यात आहे. हो हो. हो. हा, अच्छा, उगीच बघतो. मेमरी कशाला वाढवायची व्हॉट्सअपची असं. हं? चालेल, बघतो सर. But this येस. is not in the English, whatever you said, देखील Upendra. even Marathi is not like that. That's why. So I think you will have to refer the English version only. Sorry, Hindi version only to learn Chandas. Okay. वेळ झाली आहे मला वाटतं आपली तशी. आज तर उशिरा त्याचे सुरू केलं. प्रश्न कसे येणार? प्रश्न आता तेच मी बघत होतो. तर प्रश्न येतात की कुठल्याही एका वृत्ताचं तुम्ही आम्हाला हे सांगा असं. हा, म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की एक निम्न निम्नलिखित हा कुठल्या तरी एका वृत्ताचं तुम्ही छंद किंवा हे सांगा, उदाहरण द्या असं. हम्म. हा हा, म्हणजे आता उदाहरणार्थ उपेंद्र वज्राचं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे तर उपेत्य नागेंद्र तुरंग तीर्णे तमारुणीं दारुण कर्म दक्षम विकीर्ण बाणो ग्रतरंग भंगे महार्णवाभे युधिनाशयामी. हे पूर्ण तुम्हाला लिहावं लागेल. म्हणजे पाठ करायचं. हे पाठच करावे लागतील तुम्हाला. तर हे जे हा पण छान छान आहे. शार्दूल विक्रीडित अनुष्टुप छंद वगैरे वगैरे हे 16 श्लोक तुम्हाला पाठ करावे लागतील. 16 श्लोक. रॅन्डम एक येतो ते एकच पाठ करायचं ना. नाही नाही 16 श्लोक वेगवेगळ्या छंदाचे असं. हा, प्रत्येकाचं. पण हे ना दिस इज अ गुड इन्व्हेस्टमेंट. कारण मी सांगितलं ना सगळ्यात मोठा याचा फायदा मला असा होतो की कुठलंही संस्कृत पद्य मी हातात घेतलं ना की मला लगेच वाचायला जमतं. म्हणजे पटकन चाल नाही लावता पण येते. सर आता ह्याचं उदाहरण फक्त आपण संस्कृत लिहायचं ना उदाहरण म्हणजे त्याचा अर्थ हो, नाही लिहायचा ना. अर्थ नाही लिहायचा. सर, मराठीमध्ये ना वेगळंच दिलेलं आहे उदाहरण ह्याचं, उपेंद्र वज्राचं. कुठलंही चालेल उदाहरण पण उदाहरण दिल्याशी कारण. ओके. So this is also there. Upendra, that is there. ठीक आहे तुम्ही
पुस्तक वेगवेगळी बघताय, तू इंग्लिश बघते, ती मराठी बघते, त्यामुळे ते फरक असणारच आहे. हं? उपेंद्र वज्रादि मणिक छटाभिः बरोबर. विभूषणानां